नमस्कार मित्रांनो, मी तुषार लोहाडे, संभाजीनगर औरंगाबादवरून. आज आपण इकडं एका ग्रामीण भागामध्ये एका शेतकरी बाबांना त्यांच्या पिकासाठी काही गोष्टींचं मार्गदर्शन केलं होतं. तर त्यामध्ये त्यांना काय अनुभव आलाय तो आपण त्यांच्याच तोंडातून ऐकूया, त्यांच्याकडनंच ऐकूया. तर आता आपण जाऊया त्यांच्याकडे. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव शिवाजी रामचंद्र गोगरी, राहणार रांजणगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. आता कोणतं पीक आहे आपल्या शेतात सध्या? अद्रक आहे सर. अद्रक आहे. बरं, किती आहे आपला प्लॉट? 1 एकर. 1 एकर आहे. बर, हरकत नाही. कधीपासून घेताय तुम्ही अद्रक? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून अद्रक घेताय. बरं, साधारणतः तुम्हाला अद्रकीसाठी खर्च किती यायचा अगोदर? पहिले ना सर, पहिल्या वर्षी आलता तुम्हाला 30-35 हजार रुपये. अच्छा. त्याच्या मागच्या वर्षी आलता 25 हजार रुपये. बर, आणि औंधा खर्च केला मी काय 20-22 हजारात आपलं प्रोडक्ट वापरले. बरं, आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट तुम्हाला कोणी सांगितले? गणेश बाजीराव आरासू अच्छा. यांनी दिलेले. गणेश सरांनी तुम्हाला सांगितलं. हो. बरं, आपण त्यासाठी शेतामध्ये काय काय वापरलंय? आपलं भूअस्त्र दिलं होतं सुरुवातीला. सुरुवातीला वस्त्र दिले होते, ती गोवस्त्र. भूअस्त्र दिले होते. कसं टाकलं होतं ते? ते याच्यात खतामध्ये काढून टाकलं होतं. खतामध्ये काढून टाकलं होतं. आणि सोबत काय दिलं होतं त्याच्या? सोबत पण माझे ग्रो मॅजिक पण दिलं होतं. बर, ते किती दिलं होतं? ते 100 ग्राम. एक पाकिट ना? एक पाकिट. हा, एक पाकिट. ग्राम नाही कळालं तर पाकिट बोला, काय अडचण नाही. एक पाकिट दिलं होतं. बरं, त्याच्यानंतर आता आपल्या साधारणतः फवारण्या किती झाल्या त्याला? फवारण्या झाल्या सर 3 झाल्या. 3 फवारण्या साधारणतः झाल्या. आणि त्याच्या सोबत तुम्ही आपलं ऑलिव्ह पण दिलं होतं का त्याला? खालून सोडायचं औषध आणि फवारणीचं हा दिलं होतं. दिलं होतं. ते किती वेळेस दिलंय? ते 2 वेळेस. अच्छा, 2 वेळेस दिलंय. हो. बरं, मागच्या वर्षीच्या अद्रक मध्ये आणि या अद्रक मध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो साधारणतः? गेल्या वर्षी सर आपली 1 एकर अद्रक होती, त्याच्यात 30 क्विंटल अद्रक निघली. अच्छा, एका एकरात फक्त 30 क्विंटल अद्रक निघली. बर, कारण की ते आपण गज खत वापरले पण त्याने ते रिझल्ट दिले नाही. अच्छा आणि औंधा तेवढीची. अच्छा. आणि ते मग तेवढ्याच त्याला माझी काय ते खर्च बी कमी झाला. औंधा काही तेवढा काय खर्च झाला नाही. 20-22 हजारामध्ये आपलं प्रोडक्ट वापरली. बर, त्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे. कारण की आपली 30 कारण आपली 3 पट वाढली. अच्छा, 3 पट कमीत कमी वाढली असं तुम्हाला अंदाज वाटतोय? वाढतोय म्हणजे काढून पाहिला आम्ही स्वतः हा खडा. काढून पाहिला. आता तुम्ही अगोदर काढून पाहिलाय, पण आता आपण काय करूया, गणेश सर थोडस तुम्ही पुढे या. आपण इथं एका जागेचे याला फुटवे किती दिसत आहेत ते फुटवे पण आपल्याला गणेश आरसूळ सर मोजून दाखवतायत. चालेल तर आपण बघूया फुटवे किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 25 प्लसच फुटवे सर. खडा पण बघू आपण उकरून. खडा पण बघू शकता सर. 1-1.5 किलोच्या प्लसच खडा राहणार सर. आपलं इंडिया ग्रोचं जबरदस्त result 1-1.5 आलेला. किलोच्या पुढे पण राहील. आणि त्याच्या जर मुळ्या बघायला गेलं तर मुळ्या पण बघा एकदम जबरदस्त आहे. वा वा, एकच खडा एवढा आहे. एकच खडा आहे. बरं बाबा, तुम्ही मागं पण जो एक खडा काढला होता तर तो खड्याचं वजन किती भरलं होतं तुम्हाला साधारणतः? 1 किलो 100 ग्राम भरला होता. 1 किलो 100 ग्रॅम खडा भरला होता पहिला मोजला. तर मग तुम्हाला दुकानदाराकडे गेल्यावर दुकानदाराने काय सांगितलं, साधारणतः किती अद्रक होऊ शकते अंदाज? दुकानदाराने तेव्हा सांगितलं होतं की 160 लोक किंवा 50 लोक अशी धरली होती. म्हणजे जवळपास 150 क्विंटल निघेल अशी सांगितलं होतं. असा अंदाज त्यांनी सांगितलाय. सांगितलं होता. बरं, आता तुम्हाला काय वाटतं बाबा, जसं तुम्ही इंडिया ग्रोचा अनुभव घेतलाय हा. असं तुमच्यासारखं इतर शेतकऱ्यांनी अद्रकीसाठी असो किंवा दुसऱ्या पिकांसाठी असो, शेतकऱ्यांनी इंडिया ग्रो वापरलं पाहिजे का? पाहिजे. हमखास वापरलं पाहिजे. हमखास वापरलं पाहिजे. कारण की आपल्याला रिझल्ट दिलाय. कारण की गेल्या वर्षी माझं काय होत नाही, 25,000 रुपये खर्च झाला, तेवढे रिझल्ट दिले नाही. औंधा मी 20-22 हजारामध्ये माझं जर 150 क्विंटल अद्रक निघून राहिली, याला काही हरकत नाही ना. कारण की आपल्या शेतकऱ्याचा फायदा आहे. वा वा, चला धन्यवाद बाबा.